एबी ट्रॉफीला जिंकण्याचं. आणि हे कौतुक आहे की या ट्रॉफीनं सगळ्या विभागातली सगळ्या गटातील खेळाडूंना संधी दिलेत. मग ते सफाळा असतील, पालघर असतील, डहाणू असतील, ग्रामीण पट्ट्यातले असतील, ओपन, या सर्वांची एकत्रित सांगड म्हणजे एबी ट्रॉफी आहे. नक्कीच तुम्ही खूप चांगलं नमूद केलं आणि ते स्वप्न होतं अजयजी भोईर यांचं. अन्यथा आपण ही स्पर्धा आहे, सुंदर नियोजन आहे, ह्या धर्तीवरती बिग मॅचेस ओपनच्या मॅचेस होऊ शकल्या असत्या, परंतु त्यांचं संपूर्ण लक्ष ग्रामीण क्रिकेटर कसे पुढे येतील, या विभागातील खेळाडूंना कसं स्थान मिळेल यासाठी भव्य नियोजन आपण बघतायत. आणि अजयजी भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक मोठं स्थान देणारी स्पर्धा म्हणजेच एबी चषक आपण बघतोय. टॉस जिंकला गेला इथे श्री जागमाता रावळे संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलाय. आमचे अभय या ठिकाणी दाखल होत आहे, त्यांचे वेलकम. अतिशय सुंदर स्पर्धा आहे आज. मात्र या 6 रजनीमधला एक अंतिम रजनी आपल्याला बघायला मिळते. चमचमणाऱ्या ट्रॉफीज कोण जिंकणार, 20-25चा विजेता कोण ठरणार, कोण असेल चॅम्पियन, याची संपूर्ण चर्चा अहोरात्र आज या भव्य प्रांगणामध्ये आपल्याला बघायला मिळेल. कारण एबी चषक एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, शानदार, दमदार नियोजनाचा एक भव्य खजाना आपल्याला बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा एक महासंग्राम आणि दुसरी मॅच आपल्याला बघायला मिळते. श्री जागमाता रावळे विपक्ष त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. मागे जर बघितलं तर प्रिन्स मूव्हीच्या कॅमेरामॅनने आकाशात उडणाऱ्या त्या पक्ष्यांच्या थव्याला कॅच केलं होतं, म्हणजे तेही पाहिलं होतं. म्हणजे आकाशात उडतो तो पक्ष्यांचा थवा, आणि सध्या पाहिले तर एबी ट्रॉफीचीच हवा आहे सारी बाजू. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये या एबी ट्रॉफीची हवा ती पसरली आहे आणि हळूहळू चाललोय आपण त्या क्लायमॅक्सच्या ठिकाणी. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन कृष्णा, प्रचंड अनुभव आहे कृष्णा यांच्याकडे. तर समोर एक उगवता व तारा, एक चमचमणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो, मिस्टर निहिल केनी. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, टॉप इनक्रीजचा परफेक्ट यूज. थर्ड मॅन रिझनला खेळतायत सर, काय क्लास शॉट खेळलाय, अप्रतिम टायमिंग आणि 50-60 आहे. बघा ते आता प्रेक्षक दुखत या अशा फटक्याला साथ देतात. आणि एक गोष्ट तुम्ही याच्या अगोदर नमूद केली, त्याच्या अगोदर हा फटका बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला स्लाइस केलं. असं ऍड येते ना स्लाइडची, मँगोवाली, तोंडाला पाणी येतं, तसा स्लाइस वाला फटका होता. आणि जे अजयजी भोईर यांचा उल्लेख केला, ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना संधी आणि तिथून पुढे आलेला हा हिरा आहे, ज्याचं नाव आपण गाजते आज टेनिस क्रिकेटमध्ये. परफेक्ट निहिल किनी, गुड स्टार्ट. कृष्णा गतीला परिवर्तन या वेळेला आपण बघतायत, लाऊड अपील. आणि इथे मात्र आपण बघतायत थोडासा फलंदाज नाराज आहे, बॅटला स्पर्श झाला असं सांगत असताना मात्र अंपायर साहेब सांगतायत की फलंदाज बाद. बघा पहिल्या चेंडूवरती अपेक्षा वाढल्या होत्या, या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळला गेला होता, लाऊड अपील. जसं तुम्ही उल्लेख केला, नेक्स्ट कृष्णा, पण समोर कृष्णा राऊत होते, जे गोलंदाजी मार्कवरती होते कृष्णा राऊत होते, आणि त्यांनी बरोबर परफेक्ट हा चेंडू हाताळलाय. आपण रिप्ले पाहतोय, रिप्ले मध्ये बघा, खेळण्याचा प्रयत्न केला, टो क्रशर यॉर्कर होता आणि टो क्रशर यॉर्कर तिथे हात बरोबर स्टंपच्या समोर जे पंचांनी आपलं मत नोंदवलेलं आहे आणि त्या परतावा लागले, ज्याचा उल्लेख आपण करत होतो. नील किनीला इथून परतावा लागलाय, जोरात धक्का लागलाय. जोर का झटका धीरे से लगे ऐसे ऐड वाले कहते हैं, लेकिन ये जोर का झटका जोर से लगाए. पहिला गडी बाद, पहिला विकेट कोण? फलंदाज बाद होत आहेत. निहिल किनी थोडंसं प्रेशर बॅटिंग टीम कडे कन्वर्ट केलंय कृष्णा राऊतनं, परंतु तेवढ्याच ताकदीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे मिस्टर जीत पाटील. एक बॅटल रंगणार आहे, दोन्ही संघाकडे खूप बॅलन्सिंग खेळाडू आहेत. जीत पाटील आपल्याला बघायला मिळतोय, समोर कृष्णा पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना. उलटा चेंडू कलाई के सारे मोड दिया है, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये युटिलाइज केलं वेगाला आणि जबरदस्त चौकार. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला त्या वेगाला युटिलाइज केलं, मनगटाच्या साह्यानं थोडंसं रिक्सवर देखील पाहिलं. असं पाहिजे असतं, कधी कधी माहिती का, जोरात मारणं गरजेचं नाहीये, योग्य ठिकाणी मारणं गरजेचं आहे. हा फटका बघा, योग्य ठिकाणी बरोबर तो रिक्सवर पाहिलं आणि रिस्ट परफेक्ट टर्न केली होती या चेंडूला. जीत आहे आणि जीतला माहिती आहे ती ऍड येते ना मॉन्टन ड्यूची, डर के आगे जीत आहे. आता मागे एक विकेट गेलाय पण घाबरायचं नाहीये, कारण मैदानावरती जीत आहे, जीतच्या बॅटमधनं चौकार.
बन्नाड स्टार्ट आहे, खूप चांगलं युटिलाइज केलं वेगाला. पुढचा चेंडू, ओ चेंडू थोडासा खाली राहिलाय. आपण बघतायत थोडस ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली आलाय आणि इथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉल आला. एक गोष्टीवरती चर्चा होईल अजयजी, तुम्ही तर जवळनं या मैदानाला देखील ओढवता. आता हे सामना सुरू झालाय ना, हळूहळू सूर्य पाठीमागे असताना चाललाय. बॅटिंग इथे आहे तर किती धावफलक असावा टार्गेट, त्याच्यावरती चर्चा होईल. कारण अशा वेळेला बदलणारं वातावरण, बदलणारी भौगोलिक परिस्थिती, ॲटमॉस्फिअर थोडासा चेंज होणार आणि ते बघता किती धावफलक असावा याच्यावरती चर्चा आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, 4 चेंडूचा खेळ झालाय. ब्लाइंड शॉट खेळायचा होता, फटका चाललाय फाईन लेग रिझन मध्ये, पाठलाग केला जातो, नाही जिंकणार. चेंडू चालला सीमारेषा पार. एबी ट्रॉफी मधला अजून एक चौकार आलाय जीतच्या बॅट मधनं. हा चौकार येत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. रिप्ले आपण बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळ. असंही प्रदीप पाटीलचा नो लुक शॉक फेमस आहे आणि त्याला जवळ जाणारा हा फटका खेळ आहे जीतनं. नो लुक पहिला बोलायचं बाबा, जो खेळ आहे अंदाजे खेळ आहे, पण तसा नाहीये बघा. नो लुक स्ट्रोक होता आणि नो लुक स्ट्रोक सरळ पाठवला फाईन लेग रिझन मध्ये चौकाराच्या साह्यानं. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आता हा प्रेक्षक वर्ग, बोपूचा आवाज त्याच करता आलाय. बोपू आणल्यात, एकदा आवाज त्यांचाही येणार आहे. छोटे छोटे आता काय झालंय की शाळेतल्या परीक्षा संपल्या, सुट्ट्या आल्यात आणि सुट्ट्यांचा आनंद या एबी ट्रॉफीला घेऊन येत असताना हा सर्व बाल प्रेक्षक वर्ग जो आता आपल्या जोडीनं आवाज करण्यासाठी बोपू देखील घेऊन आलाय. पहिल्या षटकाचा खेळ हायलाइट आहे, 3 चौकार 1 विकेट या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिल्यात. धावा दाफलकावरती ते 12. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. 12 रन झालेले आहेत, 12. अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर 3 चौकार बघायला मिळत आहेत, कुठेतरी सिंगल डबल नाही आहेत. चौकाराच्या खेळीने, 3 चौकाराच्या खेळीने 12 धावा होत आहेत. एकेरी दुहेरी धाव भरपूर महत्वाचे, साईक रोटेट सर भरपूर महत्वाचे आहेत, परंतु ते इथे बघायला मिळालेले नाही आहेत. सेकंड ओव्हरचे पॉवर प्लेचा भरपूर महत्वाचा आहे. एका पद्धतीने तुम्ही मगाशी म्हटलं होतं सूर्य अस्ताला जातोय, ॲटमॉस्फिअर थोडासा चेंज होतोय, वातावरणामध्ये थोडीशी नमी बघायला मिळेल आणि अशा वेळेला किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते. नका मागचा मॅच जसा बघलाय ना, तो आपण एक प्रेडिक्शन करूया की या सरासरीने जर पुढे गेले, ही 12ची सरासरी आहे, या सरासरीने केले गेले तर प्रोजेक्टेड स्कोर 60 वरती दिसतोय, 60. पण मागच्या सामन्याने दाखवलंय 65 पुरेशन होत्या, पण तो वेगळा होता, तो थोडासा डे वाला खेळ होता. आता हा डे नाईट वाला खेळ बघा. करण रणटेने गेले 60, 10च्या सरासरीने गेले तर 52 आणि 14च्या सरासरीने जर गेले तर 68 धावा येऊ शकतात. ते प्रिन्स मूवी दाखवतात. कारण जसं तुम्ही उल्लेख केला होता, चांगला प्रक्षेपण, चांगला ब्रॉडकास्टिंग मागच्या 4ही रजनीमध्ये आपण प्रिन्स मूवीच्या पाहिलेल्या आहेत आणि ते काम त्यांनी बरोबर योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ, धावा दाफलकावरती 12. न्यूमॅन युवराज येत आहेत समोर. आपण बघतायत मिस्टर हार्दिक गरत, संघाचा आधारस्तंभ आहे. नेहलकिनी बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घ्यावी लागेल हार्दिक गरत यांना. ओहो, स्टार्ट स्लॉट मध्ये लॉफ्ट केलाय, ओव्हर लॉंग ऑन, टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर आणि ते येत आहेत अर्धा डझन धावा हार्दिकच्या बॅट मधनं. हाईन हँडसम 6. षटकार आलाय, षटकार. आणि बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव हार्दिक नाही आहे, हा हार्ड हिटर आहे, हा हार्ड हिटर बॅट्समन आहे. किती जोरात खेळलाय, किती लांब गेलाय, बाउंड्री लाईनच्या जवळपास. जर मीटर मोजलं असतं ना तर 100 मीटरच्या आसपास गेला असता. 100 मीटरच्या वर लांब हा मोठा षटकार टोकलाय. आणि एक तर आवडलं म्हणजे नील किंवा बाद झाले जसं तुम्ही उल्लेख केलाय, पण या टीम मध्ये ना एकापेक्षा एक सरस बॅट्समॅन आहेत. मागे आपण जीतला पाहिलं, आता हार्दिकच्या बॅटमधनं 6. एक भन्नाट स्टार्ट देतात हार्दिक. व्हेरी फर्स्ट बॉल इंटेंट क्लिअर केलाय, युवराजच्या अगेन ठोकलाय षटकार. यावेळेला ब्लॉक मध्ये बॅक टू द बॉलर. बॅटल चांगला आहे, रंगणार बॅटल. षटकार आल्यानंतर ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि त्यालाही तितक्याच चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलाय. इट्स अ डॉट बॉल ना. असा चेंडू पाहिजे, कारण टेनिस क्रिकेट इतक्या धावपळीचं झाले ना, म्हणजे हवा के बिना जी नहीं सकते, पानी के बिना रह नहीं सकते. और टेनिस क्रिकेट का आलम ऐसा बन गया दोस्तों, अब यॉर्कर के बिना इस मैच में आप बच भी नहीं सकते. अब परफेक्ट यॉर्कर हाताला गेला होता. 18 रन्स वन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू युवराज. याही वेळेला ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तितकासा या वेळेला मिडल होत नाहीये. लॉंग ऑनचा खेळाडू कॉर्नरच्या दिशेने येतोय, जस्ट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फील्ड करतोय. सिंगल मिळेल. धावसंख्या 19 वर स्थिरावले आणि याच दरम्यान चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा
प्रत्येकजी भोईर सरांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. 19 झालेले आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, तितकसा रीड करता आला नाही हा चेंडू. नक्की. आणि आपण जसं एका टीमवरती नजर टाकली ना, म्हणजे जागमाता रावले, पण दुसऱ्या मला गावदेवी बैतीपाडा कमी नाही, खास करून युवराज. मागच्या 4-5 वर्षामध्ये स्वतः केलेली प्रगती पाहिली आम्ही, त्याच्यामुळे हा प्रॉमिसिंग गँगस्टर आहे. त्याची प्रगती आपण पाहिलेली आहे. भले पहिल्या चेंडूवरती षटकार गेलाय, पण कमबॅक करणं तो जाणतो. पण काय संधी देणार नाहीये. जी 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 दुनिया के यही रीत है, बॅटिंगला जीत आहे आणि जीतच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. आणि पंचांनी सांगितले कमरेच्या वर चेंडू फुलटॉस हाताळलाय की नाही ते पाहूया. आणि पंच पाहतील इट्स वेट साईज किंवा लो साईज. आणि येस, त्याच दरम्यान मॅनेजमेंटचे सर्व्हिस सर्बा HK हरीश्वर किणी यांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आणि आमच्या खेळाडू कक्षामध्ये आपण बघतायत प्राणजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून विकेट बनवली गेली आहे, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. कुठेतरी मोह झाला असेल की या स्पर्धेच्या माध्यमातून आमची गोलंदाजी दाखवता आली असती तर बरं झालं असतं, परंतु नक्कीच या ठिकाणी खूप चांगली विकेट बनवली गेली. बघा एखादा जो असतो ना व्यक्तिमत्व, क्रिकेटला जाणणारा, क्रिकेटला मानणारा, क्रिकेटवरती प्रेम करणारा आणि क्रिकेट अजून उंचीवरती घेऊन जावं या विश्वासाने असणार, त्यापैकी व्यक्तिमत्व ज्याचा उल्लेख आपण केला ते प्राणभाऊ आहेत. आणि त्यांनी फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये, या खेळपट्टी बनवण्यामध्ये, कारण खेळपट्टी महत्वाची आहे, विकेट महत्वाची आहे, ज्या विकेटवरती संपूर्ण स्पर्धा केलेली आहे. आणि पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि त्यांनी सांगितलं इट्स फेअर डिलिव्हरी, इट्स ओके. सुंदर बॅटिंग करताय जीत, बिहाइंड विकेट फायनली क्लिअर करत चौकार खेचलाय. धावसंख्येत 4 ने फ्लाय झाले, 23 वर पोहोचते. समोर युवराज आहे, परंतु जीत पाटील सांगतायत हमारे नाम भी जीत है, जायज हम अपनी बल्लेबाजी को निखारेंगे. आणि तेच इथे घडलंय. 23 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटल खूप मोठा आहे. पुढचा चेंडू याही वेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. मागच्या 2 चेंडूवरचा हा प्रयत्न आहे त्यांचा, फॅन्सी शॉट खेळण्याचा इरादा आहे इथे, परंतु त्या इराद्याला क्लिअर करता येत नाहीये. अपन इरादे सही होने चाहिए, बिल्कुल आपने सही कहा. इफ यू वांट समथिंग अचीव इन लाइफ, चेंज योर वे. अगर जिंदगी में कुछ पाना है ना तो आपके तरीके बदले, लेकिन आपके इरादे नहीं, इरादे सही. आणि अशा वेळेला अशा मोडवरती तुम्ही आहात ना, क्वालिफायच्या स्टेजवरती आहात, क्वालिफायच्या स्टेजवरती आहात. शेवटचा बॉल, या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, फुल टॉस बॉल. गेंद वहां नहीं गई, चाहे बल्लेबाज खेलना चाहते थे, लेकिन गेंद वहां गई या पब्लिक चाहती थी. चेंडू गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चौकार. फटका पण बघा, रिप्ले बघू शकता. पण युवराजचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू, याला स्वीप करायचं होतं, पण कडेवरती लागला, त्या बॅटच्या कडेवरती लागला आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा फरकावरती 27-7. चांगला स्टार्ट आहे. मागे आपण 12 पाहिल्या, मी तुमच्या दिशेने येतोय, मागे 12 पाहिल्या, या षटकामध्ये 15 धावा. आणि आता प्रेक्षक खुश आहे. सध्या आपल्या घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करतोय टीम जागमाता रावले. युवराज ज्यांनी या मैदानावरती पहिली विकेट हॅट्रिक घेतली, त्याच्या अगेन्स्ट 15 धावा. हे सांगतायत की या ठिकाणी जीत आणि हार्दिक यांचा जो क्लास, गुणवत्ता आहे खूप चांगली आहे. 2 षटकं कंप्लीट झाल्यात, 13.50च्या सरासरीने 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅटल भरपूर मोठा आहे, क्वालिफायर मॅच आहे. जीवाच्या आकांक्षाने पूर्ण क्लास दाखवण्याचा प्रयत्न असेल. AB ट्रॉफीच्या चषकाला हात लावण्याची एक सुवर्ण संधी आहे. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं आम्ही AB ट्रॉफी खेळावी, आणि बऱ्याच जणांचं स्वप्न असतं ती जिंकावी. याच्यामधलं जे बॅटल आहे ते मैदानाच्या आतमध्ये आहे. बिलकुल आपने सही कहा. आणि स्वप्न ती नाही जी आपण झोपल्यावरती बघतो, स्वप्न ती जी आपल्या कदाचित झोपू देत नाही. मग स्वप्नांचा पाठलाग करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ती सत्यात उतरत नाही. हा प्रेक्षक वर्ग आहे, हा AB ट्रॉफीवरती प्रेम करणारा, हा क्रिकेटला जाणणारा, मानणारा, गर्दी करणारा हा प्रेक्षक वर्ग जो आता बघतोय AB ट्रॉफी पाहण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, आणि आज सॅटरडे आहे, सॅटरडे फुल धमाल करण्यासाठी तो इथे मैदानावरती आलाय. प्रेक्षक वर्ग आपण बघितला आहे, तो ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर अभि बाकी आहे. याच्या मॅच नंतर आपण बघाल खचाखच स्टेडियम पूर्णतः भरलेलं दिसेल. तुर्ताच वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. कृष्णा ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं, प्रचंड अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, अनेक वर्ष सफाळा विभागातील क्रिकेट ते खेळतायत, परंतु आधुनिक क्रिकेट आहे. इथे युवा खेळाडू भरपूर तयार झालेले आहेत, भरपूर क्लास आहे, भरपूर गुणवत्ता आहे, आणि कमी वेळामध्ये भरपूर पॉप्युलर सुद्धा होत आहेत, कारण आधुनिकता आता आले नाही. आणि सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आणि त्याच्यातून आता युट्यूब आलंय, त्याच्यामुळे प्रसिद्धीचे मार्ग वेगवेगळे निर्माण झालेत. आपण फार पूर्वी पोचायचो नाही एका टोकाकडनं त्या टोकाकडे, पण आता पोहोचतोय. आता ही स्पर्धा पोहोचले ना, पोहोचले, पूर्ण सर्वदूर ही स्पर्धा पोहोचले. मॅचला होते सुरुवात,
फुल टॉस बॉल हार्ड हिटर हार्दिक पांड्याला पाहिलंय, याही हार्दिकला पहा, हार्दिकच्या बॅट मधनं षटकार. परफेक्ट कॉन्फिडन्स, फुलटॉस चेंडूला पनिशमेंट. हार्दिक भन्नाट फॉर्म मध्ये आहे. श्री जागमाता संघाचे जेवढे पण फॅन्स फॉलोअर आहेत, समर्थक आहेत, त्यांची इच्छा आहे इथे मात्र हार्दिकने अशाच धावा घेणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग करताना विस्फोटक नॉक खेळतायत. इथे मात्र कृष्णा राऊतच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग, भव्य षटकार खेचतायत. पुन्हा एकदा थोडासा अडखळ. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा प्रेक्षक आता हळूहळू या मैदानावरती आलेत. आपण पण काय करतो माहितीये का, ज्याचं कन्फर्म तिकीट आहे ना रिझर्वेशन, तो लेट जातो, पण जनरल डब्यावाला पहिला जातो, कारण त्याला सीट पकडायची आहे. आता प्रेक्षक त्या करता आल्यात, पहिला त्यांना सीट पकडायची आहेत. कन्फर्म तिकीटवाले येतील, रिझर्वेशन वाले येतील आणि तेही मॅचचा आनंद घेतील. फटका खेळायचा होता, बॅटला लागला, श्रीपॉइंटला राहतो, स्वतः कृष्णा गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव चेंडूवरती पूर्ण. धापलकावरती एकदा नजर टाकूया. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2.2 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 34. हार्दिक खेळते 14 वरती आणि जीत खेळते 16. दोघांमध्ये 12 चेंडूमध्ये 30 धावांची पार्टनरशिप झाली. गेम चेंजर पार्टनरशिप ज्याला म्हटली जाते, ती पार्टनरशिप इथे बघायला मिळत आहे. दोन्ही बॅटर प्रचंड अनुभव आहे. जीत पाटीलचा क्लास, गुणवत्ता आणि लिटिल मास्टर आहे श्री जागमाता रावळे संघाचा. प्रचंड गुणवान खेळाडू आहे. बघूया त्याच ताकदीचा गोलंदाज कृष्णा राऊत, गोलंदाजी ट्रॅकवर, समोर जीत पाटील. ओहो, लीलया खेळलाय लॉंग ऑफला, सरळ पुढ्यामध्ये चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फेकतायत. आणखीन एक दर्जेदार हाईन हँडसम सिक्सर. षटकार ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता ना, ताकद झोकली त्या फटक्यामध्ये. दोन्ही बाजूला काय बॅटिंग झाले, जबरदस्त बॅटिंग. जीत ही खेळतोय हार्दिक. हा बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बरोबर बॅटच्या स्वीट स्पॉटला लागला. लॉंग ऑफ क्षेत्र बरोबर पार करणारा. बघा काय दृश्य आहेत, बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. ओहो हो हो, व्हाट अ शॉट, फुल सक्सेसफुल. स्क्रीन चालू करायची. अप्रतिम, ये पुल को क्या कहेंगे अब. बिल्कुल, बल्लेबाज ने इस गेंद को पुल किया. बघा, आकुटप्याचा चेंडू होता, त्याला पुल केला आणि प्रेक्षकांमध्ये गुल केलंय आणि या अशा बॅटिंगसाठी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलाय. प्रेक्षक वर्ग तिथे मैदानावरती आलाय आणि सध्या तर बॅटिंग पाहतो जीत. हे गाणं आलं होतं, जिंदगी की यही रीत है. आता मैदानावरती हार्दिक और जीत आहे. हार्दिक आणि जीतची जोडी, जे गाणं फेमस आहे ना, तुझी माझी जोडी जमले हार्दिक आणि जीतची. भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. कृष्णा थोडासा बॅकफुट वरती, जीत इज ऑन ऑफ फायर. ग्रेट बॅटिंग करताना अतिशय सुंदर विस्फोटक नॉक खेळतायत. ओ माय गॉड, स्लोअर बर्न, परंतु लक फॅक्टर चांगला आहे. ते मात्र थोडेसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 2 ने आकार घेते. 48. चांगला चेंडू होता, परंतु संधी मिळत नाहीये विकेट घेण्याची. चेंज ऑफ पेस, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग डाऊन द विकेट केला. मिडल ऑफ द बॅट नाही झाला, तो एजला लागला, कडेवरती लागला. बॅटच्या बरोबर त्या एजला चेंडू लागला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. असं असतं कधी कधी, काय असतं, फॉर्च्यून फेवर द प्ले, किस्मत भी बहादुरों का साथ देती है, कारण बॅटिंग तशी चालले. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. धावा धापलकावरती 48. खोलवर टप्प्याचा तो परफेक्ट यॉर्कर होता. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न कृष्णा राऊत यांचा. हे षटक आले, या षटकामध्ये देखील धावा आल्यात. पहिला 12 धावा आल्या त्या या षटकाचा खेळ पहिला. ज्या षटकामध्ये 3 षटकार आले, 22 धावा या षटकामध्ये आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धापलकावरती 49. आणि याची जी आपण चर्चा करत होतो ते सुरुवातीला 12 धावा. आता प्रोजेक्ट स्कोर बघा, पहिला तो 60 वर दिसत होता ना, तो 80च्या पार गेलाय. 77 होऊ शकतात, 81 होऊ शकतात, 80 की 83, 85 होऊ शकतात. आता तो 60 वरनं क्लाइम झालाय, तो आता 80च्या घरामध्ये गेलाय. आता गावदेवी वैतीपाडाला या मॅच मध्ये येण्यासाठी एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक मिरायकल स्पेल जर हाताळला तर मॅच मध्ये येतील. आणि आता मॅच चाललाय, हा टीम खास करून जागमाता रावलेच्या बाजूनं. ह्या मॅच मधलं विश्लेषण आपण बघा. पहिल्या चेंडूवरती सिंगल, डबल, सिक्सर, सिंगल अँड 6, 3 षटकार, एकंदरीत 22 धावा. एक अप्रतिम प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतायत. दोन्ही फलंदाज खूप रंगात खेळतायत. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे. आणि गावदेवी वैतीपाडा संघाच्या दिशेने थोडंसं संकट ओढवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. धावा आहेत 49.
नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करतायत मिस्टर नयन. समोर जीत पाटील आहेत ज्यांची बॅटिंग चर्चेचा विषय राहिले. पहिला चेंडू पलटॉस, इथे मात्र फटका फसलाय आणि आपण बघतायत जीत पाटील इथे DRS घेतलं गेले बॅटिंग टीम कडनं. एक्झॅक्ट काय घडले तिथे बघा आतमध्ये चर्चा चालू होती बाबा DRS घ्यायचा का नाही, पण खेळाडू DRS आणि मैदानावरती उतरताना ORS योग्य वेळेला घ्यायचा. कारण तुम्हाला फिटनेस ठेवायची आहे तर तिथे ORS पाहिजे आणि मॅच मध्ये जर परफेक्ट फिट राहायचं आहे तर DRS पाहिजे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम नंतर MHच्या त्या काही डिसिजन नंतर त्याला दोन्ही रिव्ह्यू सिस्टम म्हटलं गेलं, कारण दोन्ही परफेक्ट वेळेला घ्यायचा. आता पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. एका त्यावेळेला चर्चा करू. मागच्या 3 षटकामध्ये जसा खेळ झालाय, हार्दिक 14 वरती खेळतायत आणि जीत 31 धावा आतापर्यंत त्याने उभारल्या आहेत. फक्त पंच पाहतील हा चेंडू कमरेच्या किती वर आहे किती खाली आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि स्क्रीनवरती देखील बघू शकता आपण. आणि पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी याचा अर्थ आउट. परतावा लागले पण टाळ्यांचा गजर येईल जीतच्या खेळीला. 31 धावांची सुंदर सुंदर खेळी अंडर प्रेशर. निहिल बाद झाल्यानंतर येणारा दबाव आणि दबावामध्ये केलेली ही जीतची अप्रतिम इनिंग. अजितजी काय सांगाल? उपयुक्त खेळी आहे या वेळेला. तुम्ही ज्या वेळेला वन डाऊन बॅटर जातात जिम्मेदारी तुमच्याकडे असते आणि ती जिम्मेदारी ज्या वेळेला तुम्ही हँडल करतायत तेव्हा संघाचा खऱ्या अर्थाने एक तुम्ही हिस्सा बनतात आणि एक चांगली जिम्मेदारी हँडल केली. साहिल चापके येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि संघातील सर्वोत्कृष्ट हार्ड हिटर म्हणून ज्यांची चर्चा होते तो साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया साहिलच्या अगेन्स्ट आपण बघतोय मिस्टर नयनाना. वेलकम प्रशांतजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू ओहो आल्या आल्या उडवता चेंडूला लॉंगनच्या वर्ण. मी म्हटलं होतं हा जो फलंदाज आहे हा सर्वाधिक संघातील हार्ड हिटर बॅटर आहे, पिंच हिटर आहे आणि त्याने दाखवून दिलंय. हा पंच बघायला मिळतोय जबरदस्त. बॅकफूट पंच बडे मंच का बडा सर, पण बॅकफूट पंच केल्यावर मागच्या चेंडूवरती आणि त्याच्या टी शर्टच्या पाठीमागे नंबर 31 आहे. मागे जीतने 31 धावा केल्यात पण त्यानंतर आला आता ताकद. ताकद आहे नक्कीच. मसल पॉवर आहे. जसा रसल मसलला पाहतो ना तसा मसल पॉवर आहे. मसल आहे आणि ते मसल दाखवत असताना हा प्रेक्षक वर्ग एकदा टाळ्या टाळ्या वाजा, कारण तुम्ही आल्यात बरोबर स्क्रीनवरती आल्यात आणि हा प्रेक्षक वर्ग एबी ट्रॉफीचा हा प्रेक्षक वर्ग आहे. 55 धावा स्थिरावत आहे. सुंदर बॅटिंग. बॅकफूट पंच बघायला मिळाला. लॉंग ऑनला क्लिअर करताना साहिल आल्या आल्या सांगतायत भाई मैं आ चुका हूं, जिस खेल के लिए मैं जाना जाता हूं उसका ट्रेलर दिखाया है, आगे देखना है किस तरह से साहिल यहाँ पर काम करेंगे. बहुत ही खूबसूरत स्टार्ट साहिल. स्वागत केलं या ठिकाणी गोलंदाजाचं षटकारानं मिस्टर साहिलनं. ओहो खूप चांगला हाफ ट्रॅकर बघायला मिळालाय. थोडासा बाउन्स झाला, एक्स्ट्रा बाउन्स चेंडू आपल्याला बघायला मिळतो. टॉस झाल्यानंतर त्याला हुक करण्याचा प्रयत्न होता, पुलचा प्रयत्न होता, परंतु तो डॉट बॉल आलाय. आता बाउन्सनं बीट केलं आणि बीट नाही केलं, फक्त थोडंसं सरप्राईज केलं. तो चेंडू राईज झाला ना तो बॅट्समॅन साठी सरप्राईज मला होता आणि ती आहे नयनची ती खासियत आहे. नयनच्या गोलंदाजीची ती खासियत राहिलेली आहे. नयन पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. चेंडू मिस टाइम झालाय, बराच वर गेलाय. वर 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 वाह नयन नयन काय झेल टिपलाय. कारण अजितजी हा चेंडू एवढ्या वर गेला होता ना, कधी ते ऑस्ट्रेलियामध्ये ते मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड असतं ना त्याच्या रूफला लागला असता, वरच्या छताला लागला असता. एवढ्या वर हा चेंडू गेलाय. पण आपल्या गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन झेल टिपणं इतकं सोपं नव्हतं. नयनने ते काम केलंय. या षटकामध्ये त्याने 2 विकेट महत्वाच्या प्राप्त केल्यात. 2 भरपूर महत्वाच्या विकेट. बॅक टू द डगआउट आल्यात. नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जीत पाटील यांचे मोठे बंधू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जातील. 55 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडूंचा खेळणं अजूनही शेष आहे. अजून 8 चेंडूमध्ये कमीत कमीत श्री जागमाता रावळे संघाचं प्लॅनिंग असेल 8 मध्ये 20-22 20-22 तुम्ही जसा उल्लेख केला. 8 मध्ये 16 केला तर त्याची 70 धावांची वेळ ओलांडेल आणि जर 20 केल्या तर तो 75 मध्ये पोहोचेल. याचा काय अर्थ माहिती का, तुम्हाला आस्किंग रन रेट प्रतिस्पर्ध्याला 13चा द्यायचंय, 14चा द्यायचंय,
की 15चा द्यायचा आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. पण नयननं कमबॅक केले. नयननं येऊन या षटकामध्ये भलेही एक षटकार घेतलाय पण 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत. सो नयन बनाम नयन चं बॅटल रंगणार आहे. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर आहेत नयन. चेंडू क्रमांक 5 खेळतील. 55 फक्त एक षटकार आलाय या षटकामध्ये. नयन पाटील ओहो प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर टायमिंग स्क्रीन वरती जाऊन आढळतोय हा चौकार. नयनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. मारलाय मी. नयननं तेच सांगितलं, हा हुकचा फटका आणि जो स्क्रीनवरती तिथे आदळला होता ना, तो आता पुन्हा एकदा बघा मेगा स्क्रीनवरती जो आदळला ना, जिकडे नयनचा स्कोर चालू होणार होता बरोबर त्याच ठिकाणी जाऊन हा चेंडू आदळलेला आहे. हे सर्व होते. खूप चांगलं निरीक्षण तुकारामजी मांगेले सर. कौतुक करतोय आम्ही तुमचं ज्या पद्धतीने हा चेंडू तुम्ही रीड केलाय. पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र आपण बघताय डॉट बॉल. चांगलं षटक. 2 महत्वाचे गडी बाद केले. 59 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा धापा करते 59. जवळपास 15ची सरासरी राखलेली आहे. सुरुवात झाली ती 12ची सरासरी. 3 षटकापर्यंत आपण बघितलं होतं खेळ जो जात असताना पुढे जवळपास 49 वरती आणि या षटकामध्ये आल्यात 10 धावा 2 विकेट या षटकामध्ये आतापर्यंत प्राप्त केल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. हा प्रेक्षक वर्ग आहे बघा. छोटे आलेत नन्हे मुन्ने राई तेरे मुट्ठी में क्या है. सगळे नन्हे मुन्ने राई देखील आलेत आज टीमला सपोर्ट करण्यासाठी, एबी ट्रॉफीला सपोर्ट करण्यासाठी. ते हा सर्व प्रेक्षक वर्ग आलाय. शाळेला सुट्टी पडले मग काय दम मजाच मजा आणि तीच मजा सध्या आता हा सर्व प्रेक्षक वर्ग घेतोय. पाठी एक जण बघतोय बाबा माझ्यावरती कॅमेरा कधी येईल. आला 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 त्याच्यावरती पण आलाय. तो बघत होता की बाबा कॅमेरा माझ्या कॅमेरामन. आता काही सांगितले बाबा कॅमेरामॅन फोकस करो पण त्याने परफेक्ट फोकस केलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकवरती 59. एबी ट्रॉफीची धमाला पण अनुभवत आहेत. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतो बघूया. शुभम एका बाजूला हार्दिक आहे जो 14 वरती खेळतोय. नयन नुकताच बॅटिंगला गेल्या 4 वरती आहेत. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख अजितजी मी केला होता की आता सूर्य आहे ना जो अस्ताला गेलाय त्याच्यानंतर म्हणजे आता जो खेळ आहे ना, आता जो खेळ सनलाइट वरनं फ्लड लाईट मध्ये येणार आहे. पण आता काय झालंय ते आपण सांगूया. पण शुभम आलेत या षटकामध्ये. पडला थोडासा बाहेर निघाला. ऍक्शन थोडीशी पाहिली ना तो थोडीशी ऑर्थोडॉक्स आहे. या शुभम यांच्या ऍक्शन मध्ये क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनला आन्सर द्यावं लागणार आहे ते बॅट्समनला. 59 धावा बघायला मिळतात. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. हार्दिक एक सेट बॅटर आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा खऱ्या अर्थाने श्री चाकमाता रावळे संघासाठी भरपूर महत्वाच्या असतील. गोलंदाज शुभम ओ यावेळेला पोल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय. मिड विकेट रिझन फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने 60 वर स्थिरावले. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हार्दिक बऱ्याच वेळेला नॉन स्ट्राईक एंडला होते आता स्ट्राईकला आलेत. आणि मी काय सांगतो माहिती का आता पूर्ण काळोख नाहीये उजेडही नाहीये. याला मराठीमध्ये संधी प्रकाश बोलतात. आता संधी तुम्हाला आहे फक्त प्रकाश तुम्हाला टाकायचा आहे. फोकस तुम्हाला करायचा आहे. आणि फोकसचा अर्थ तोच आहे ना. FOCUS चा अर्थ काय फॉलो वन कोर्स अंटिल यू सक्सेसफुल. जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत आपल्या ध्येयावरचं लक्ष आपला गोल आपला अटेम जो लक्षात ठेवायचा आहे आणि तेच करायचं आहे. संघाची धावसंख्या 60. गोलंदाज शुभम तयार होत आहेत. सोहेल तन्वीरची थोडीशी बॉलिंग ऍक्शन ते बघायला मिळते. समोर नयन आहेत. लेफ्ट हँड बॅटरसाठी महत्वाचा चेंडू. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. सिंगल कंप्लीट होईल. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. इथून मात्र हार्दिकचं प्लॅनिंग असेल कमीत कमीत एक तरी मोठा शॉट. कारण 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा दिलेल्या आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये कंजूसी गोलंदाजी. इथे जर इकॉनॉमी गोलंदाजी केली थोडस प्रेशर बॅटिंग टीम कडे असेल. पहिल्या 18 चेंडू मध्ये 49 झाल्या होत्या. पण मागचे 9 चेंडू पाहिले ना 9 चेंडूवरती 12 धावा आल्यात. मागच्या 9 चेंडूवरती फक्त 12 धावा आल्यात. ज्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आलाय. डॉट बॉल आल्यात. त्या डॉट बॉलची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे हा स्कोरबोर्ड थोडासा अडकलाय. अडकलेला स्कोरबोर्ड चालू लागलाय. थोडा अडकलेला होता आणि स्कोरबोर्ड चालू लागलाय. षटकार
त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 67 रन्स ऑन स्कोर कार्ड. हार्दिक जबरदस्त बॅटिंग करतायत, संकट मोचक म्हणून कार्य करताना. शुभमच्या अगेन्स्ट एक भव्य षटकार त्यांच्या बॅटमधनं आलाय. चेंडू क्रमांक 5. या वेळेला चेंडू वाईड बॉल, धावसंख्या 68. अजून 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. एखादा मोठ्या शॉट कडे जातील बॅटर. नाही, आपण जशी चर्चाही करत होतो त्या 75ची 75 ची चर्चा जी करत होतो ना त्या दिशेने जायचंय. आता मागचा चेंडू बघा, मागचा चेंडू पडला जास्त बाहेर होता, जो बघा सुरुवातीत त्या व्हाईट लाईनच्या बाहेर केली होती, अजून बाहेर गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा झालाय. पुढचा चेंडू उलटॉस गॅप शोधला गेलाय आणि इथे जातोय सरळ मिड विकेट. थँक्यू. हा फटका खेळला होता, जल्लोष आहे, फुलटॉस बॉल खेळला होता. बघा तुम्ही क्षेत्ररक्षक तुम्ही वाट पाहिली इतका वेळ, तर केलवा स्टेशनला ती लोकल पण थांबत नाही. चेंडू कुठे थांबणार, नाही थांबणार. तुम्ही थोडीशी वाट पाहिली पण चेंडूने तुम्हाला हुलकावणी दिली आणि चेंडू गेला सीमारेषे पार. चौकारने धावफलक जाऊन पोहोचलाय. 72 72. 72 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू आहे. ऑल इज वेल डॅट अँड वेल. कोण शेवट गोड करणार? ओ व्हाईट बॉलचा कॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड पोहोचते 73. बघूया 73. DRS घेतला गेलाय. फिल्डिंग टीम न चेक केलं जाईल या ठिकाणी. थर्ड अंपायर 72 झालेले व्हाईट बॉल आणि 73 पंचांचा थर्ड अंपायर कॉल आहे ते व्हाईट बॉल. 73 हार्दिक खेळतायत. 9 चेंडू 25 धावांची सुंदर खेळी. नयन 3 चेंडू 5 धावा. या इनिंग मधला अंतिम चेंडू कोणाच्या नावावर? मागच्या चेंडूवरती आपण चर्चा केली. एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेलाय. पुनश्च त्या चेंडूला हाताळताना गोलंदाज शुभम आपल्याला दिसत आहेत. 73 झालेले आहेत आणि इथे वेल फिनिश. सरळ आपण बघतायत हर्षद जे पाटील स्थानला अभिवादन करतोय षटकार. $79 80 टू विन. 80 धावांचं टार्गेट. करूया कॉम्बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन. ऐकूया आपण प्रशांतजी आणि तुकारामजी मागेले सरांना. विहान 11 संघाचा कॅप्टन, विहान 11 नानकर संघाचा कॅप्टन आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा. इलेक्ट्रिशियन कुठे असतील प्लीज यायचं आहे. इलेक्ट्रिशियन 79 80 धावांचं टार्गेट.
चिक चिक. कारण ज्या वेळेला लाईन चेंज केली त्यामुळे थोडंसं आपण वेळ घेतोय. आपण चर्चा करतोय हेवी ट्रॉफीची. प्रशांतजी आठवडे आमच्या जोडीनं जॉईन झाले. प्रशांतजी, आजच्या दिवसरात्र क्रिकेटमधला दुसरा सामना आहे. मागचा सामना पाहिला होता 65 धावा त्या 66 धावांचा पाठलाग लव बॉईज डोंगरे संघानं अति वेगाने केला होता विदिन 4 ओव्हर. पण हा सामना आहे घरच्या मैदानावरती. जागमाता रावळे खेळतोय आणि वसई तालुक्यातनं आपण जो काही क्रिकेटवर पाहिलेले आहेत तर तिथे बऱ्याच वेळा खेळणारा हा संघ आहे जो आता वाढीवचा संघ खेळतोय दिशिका 11चा. क्षमता त्या खेळाडूकडे पण आहे, क्षमता त्या संघाकडे पण आहे. फक्त आता धावांचा पाठलाग 80 धावांचा पाठलाग आहे. जो स्कोरबोर्ड आहे ना 14, 15, 16च्या घरामध्ये रिक्वायर रन रेट गेलाय. स्टार्ट किती महत्वाचं फक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा सामना ज्या वेळेला सुरू होईल तेव्हा फ्लड लाईटमध्ये असणार आहे. म्हणजे संधी प्रकाश पण आता कमी झाला आहे आणि मला वाटतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त संधी का असेल तर यापूर्वी त्यांनी बऱ्यापैकी सनलाईटमध्ये मॅच खेळला आहे आणि एक मोठी धावसंख्या उभारली. सामना खूप चांगला होईल असं वाटतंय कारण दुसऱ्या बाजूला बॅटिंग चांगली आहे. या मॅचमध्ये शानदार खेळ करण्याकरता खेळाडू सज्ज असतील. काल आपण बघितलं जे प्रोफेशनल खेळाडू आलेत बॅटिंग करताना त्यांनी काय दमखम दाखवलं होतं. त्यामुळे जरी या ठिकाणी 80 धावांचा पाठलाग करायचा असला तरी एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम बाकीचे खेळाडू देखील करतील. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला संदीप प्रकाशचा, ते पहिल्या इनिंगच्या पहिल्यालाच आम्ही बोललो होतो की बाबा हा सामना सुरू होतोय त्यावेळेला सूर्य थोडासा अस्ताला चाललाय आणि त्यानंतर नेक्स्ट इनिंगमध्ये आपण सडलाईनमधनं फ्लड लाईटमध्ये ज्यावेळेला येणार तेव्हा बदलणारं ॲटमॉस्फिअर, बदलणारं वातावरण, भौगोलिक परिस्थिती याचा परिणाम देखील होणार आहे. मॅचला झाली सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. टॉस गेंद पहिली गेंद पर सफलता, बल्लेबाज आउट. तालिया बज रही है, समर्थन मिलेगा. या आवाज जर ॲड्रेस परफेक्ट नसेल तर ते परत जातं. ते तसं ती खुशी आहे ती दरवाजापर्यंत आली होती, ते परत गेल्यात. कृष्णा राऊत ऑन स्ट्राईक. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, फटका जबरदस्त आहे. कव्हरच्या दिशेनं प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, नाही रोखू शकणार. असा चौकार पाहिजे होता या मॅचला चालवण्यासाठी, मोमेंटमला बूस्ट करण्यासाठी. हा चौकार 4 धावा. पाठलाग करण्यासाठी तो मोराल बूस्ट करायचा ना, त्यासाठी चौकार पाहिजे होता. जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक बल्लेबाज ओंकार का. ऑन साइड पर गेंद को खेल दिया बॉडी लाइन के बिल्कुल बाहर. आता मैदानावरती निश्चितच दमदार खेळ होतो आहे. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. बॅटिंगला ओमकार, बॅटिंगला ओमकार. बॅटवरचा तो तणकतात. असाही ओमचा आवाज जर उच्चार केला ना आपण तर त्यावेळेला ओमचा जप करतो ना त्यावेळेला बेंबीच्या देठापासून तो स्वर उमटतो. तो स्वर उमटलाय आणि मैदानावरती ओमकारही बरसलाय. ओमकारच्या बॅटमधनं षटकार आलाय. या षटकारानं धावफलक चाललाय. पहिला एक चौकार, एक षटकार. 80 धावांचा पाठलाग आहे. 16 धावांच्या सरसरीने खेळायचंय तुम्हाला. चौकाच्या यावेळेला झेल होतं काय, झेल होतं क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली टिपलाय झेल. बारी बारी सबकी बारी भाई, कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेट गॉन. दिलीप रे फिलहाल आउट टॉप के थोड़ी बाहर गेंद थी और लॉकअप पर खेलना चाहते थे. गेंद कवर की तरफ चली गई. बहुत ही शानदार कैच बॉडी लाइन पर लिया गया और नील को सफलता मिली. नील लिखे नहीं बीच मैदान पर स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर. अगर आपको लंबा जाना है, आपके पास गाड़ी है तो आपके पास वो पेट्रोल का होना बहुत ज़रूरी है. वैसे अगर आप एक बड़े टोटल की तरफ जा रहे हैं तो विकेट बहुत इंपॉर्टेंट. रन आपको बनाने हैं, रनों की रफ्तार को मेंटेन करना है, लेकिन विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा. अगर आपके पास विकेट नहीं बचेंगे तो इतना बड़ा टोटल चेस करना इतना आसान नहीं होगा. बिलकुल आपने सही का. कारण शेवटला ज्यावेळेला तुम्हाला 16 धावांच्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा ना त्यावेळेला 1 2 3 4 5 या 5 फलंदाजापैकी किमान 2 फलंदाजांनी मोठी इनिंग साकारणं गरजेचं आहे. ही जर नाही साकारली तर खाली लोअर ऑर्डरवरती दबाव येणार, प्रेशर येणार आणि त्या प्रेशरमध्ये मग मिस्टेक होऊ शकतात. 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 गडी बाद 10. इस बार हवा पे गेंद है और बाहरी किनारा लगा था. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी थी और खड़े खड़े खेल रहे. गेंद की तरफ जाके बल्लेबाजी नहीं हो रही है और इसके कारण बहुत बार आपने देखा है कि वो बाहरी किनारा लग रहा है. पहले ओवर का खेल और एक्शन रिप्ले देखिए. आखिरी गेंद पर
ऑफ स्टंप के बाहर गेंद है, बल्ला स्क्वायरली की तरफ फिनिश हुआ। इस पर विकेट के पीछे विकेट कीपर बहुत अच्छा काम कर रहे हैं। विनायक के संकट मोचक बनेंगे, सुभान क्या एक बहुत बड़ी पारी खेलेंगे। स्कोर 11 है, 2 विकेट के नुकसान पर। समय हो गया एक बार फिर छोटे से ब्रेक का, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती होत्या, याचा अर्थ सामना अजून बॅलन्सिंग आहे, फक्त ती चिंतेची बाब विकेट फॅक्टर. विकेट फॅक्टरवर महत्वाचं असणार आहे. अशा वेळेला तुम्ही जसा उल्लेख केला लांबचा प्रवास करावा ना, तर लांबचा प्रवास करताना कधी कधी काय होते की थोडंसं येते बघा, कंपॅरिझन बघा, तिथे 12 होत्या, इथे 11 आहे, पण जो दुसरा डिजिट आहे ना तो थोडासा टेन्शन वाढवणार आहे. जे 2 विकेटवाला डिजिट आहे ना, पण हे सगळं होणार. सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के नहीं कोई चला है. 1-2 वेळा गाडी पंक्चर होणार, फक्त पंक्चरवाला जवळ पाहिजे, नाही तर एक तर ट्यूबलेस टायर पाहिजे, मग पुढे जाता येणार. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूचा खेळ असताना पहिला आपण बघतोय या चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार. विपुल का स्वागत सिक्सर के साथ हुआ और दोबारा वही कहानी स्टार्ट तो हुआ है। अच्छी बल्लेबाजी, टप्पा खाती गेंद नीचे रही है और ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। बीट में बल्लेबाज, गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ और रन बनाने का कोई अवसर नहीं। 7 रन 2 विकेट के नुकसान पर विपुल का ये ओवर, जिसमें पहली गेंद पर शानदार सिक्सर, उसके बाद में विपुल ने कमबॅक किया है। ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला होता, थोडा खालीही राहिला होता. मागचा चेंडू जर पाहिला, अकोटप्याचा चेंडू होता, थोडा बाहेर आहे, पंच सांगतात इतका बाहेर आहे, वाईट चेंडूचा इशारा इथं होत होता. हे षटक महत्वाचं आहे. मागे तुम्ही थोडंसं मागे पडल्यात, पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, इथून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न किंवा त्या धावांचा पाठलाग करताना पुढे जाण्याची संधी आहे. विपुल ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। दर्शक दीर्घा में तालियां बज रही है बिंदी गेंद के लिए, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. त्यांना माहितीये घरच्या मैदानावरती खेळतंय, एक निर्धाव चेंडूला काय होणार माहितीये का, तो आस्किंग रन रेट वाढणार, तो पाठलाग जो होतोय ना त्याच्याने दबाव वाढणार, म्हणून त्या टाळ्यांचा आवाज आलाय. टाळ्यांचा आवाज त्याच करता आला. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, अजून एकदा टाळ्यांचा गजर येणार आहे. विकेट गॉन. मैदान के अंदर क्या हुआ था, जिस तरह से बस स्ट्रोक खेला गया था, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी और टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए और इसीलिए विपुल को विकेट मिला। सिक्सर के साथ आपने आगाज किया और उसके बाद में तुकाराम सर आपने कितने रन बनाए? सिक्सर पहली गेंद पर और उसके बाद में केवल 1 रन आया है, तो 7 रन आए हैं। ऑफ टाइम के काफी बाहर गेंद इस बार बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है और बहुत बड़ा झटका लगा। बल्लेबाज बैक टू द पेमरन चले गए। दबाव इस वक्त बल्लेबाज के ऊपर बढ़ता हुआ विपुल का ओव्हर जो है जिसमें विपुल ने कमबॅक किया है. आणि नेहमी जसं आपण सांगतो ना, ते बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपण त्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. तसं नाही झालंय. बॅट थोडीशी आपण स्क्वेअर ऑन झाली होती आणि तो झेल टिपला गेलाय. 3 गडी बाद 18. विपुल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं. कमबैक इज बेटर देन सेटबैक. न्यू बैटर अजय, ऑफ टॉप के बाहर हवा में गेंद, शानदार कैच, उड़ता हुआ पंची है, लाजवाब कैच. साई, व्हाट अ कैच. रुकिए रुकिए रुकिए, ये कैच एक बार फिर देखिए, लाजवाब कैच है. एक्शन रिप्ले, ऑफ टॉप के बाहर गेंद थी, एक बार फिर गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है और ये साई है. साई है, उड़ता पंची है. हो क्या कैच है. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, साईचा कॅच तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर साईसाठी. और साई ने सही वक्त पे डाई भी लगाई है. जसा तुम्ही उल्लेख केला, साईचा उल्लेख केला, साईने पुन्हा एकदा रिप्ले बघा. एक हात सुटला होता बॅटचा आणि त्यानंतर चेंडू जेव्हा आला ना तेव्हा बघा, हो बिलकुल आपण सही का, उडता पंची, उडता पंची. जॉन्टी रोड्सला बघितलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, या आमच्या जॉन्टीलाही बघा काय फिल्डिंग केले, जबरदस्त, अफलातून झेल
टिपलाय साईनं. ये जॉन्टी नहीं है, खतरे की घंटी है. क्या गेंद है, एक डाई लगाया, बहुत मजा आया. उच्च कोटि की फील्डिंग के बीच मैदान पर अब फिलहाल ऑन हैट्रिक गेंदबाज है कल्पेश ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया, हैट्रिक पूरी की है. युवराज जिनके नाम पर बिल्कुल वो हैट्रिक है. और अब विपुल के पास मौका, सिक्सर के साथ आगाज हुआ था और उसके बाद में आप हैट्रिक के ऊपर है. ये क्रिकेट का खेल है. 8 रन 4 विकेट के नुकसान पर. आणि जसं क्रिकेटचा खेळाचा तुम्ही उल्लेख केला, इसको बदलते देर नाही लगती, बदलायला वेळ लागत नाही. हॅट्रिक वरती ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस करायचं होतं चेंडूला. काय षटक बघा, सुरुवात झाली षटकारानं, त्यानंतर समाप्ती झाली डॉट बॉलनं. मध्ये ते 2 विकेट जरूर आलेत. या षटकामध्ये आले 7 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 4 गडी बाद 18 धावा. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया पाटला काय तो 80 धावांचं. बिल्कुल बहुत सारे अच्छे कैचेस है. ये वाव फैक्टर होगा टूर्नामेंट का. ये कैच लपक लिया गया था, उससे पहले एक बार फिर वो कहानी इंटरेस्टिंग है. और ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी. ये टूर्नामेंट का बेस मोमेंट है, वाव मोमेंट है. और यहाँ से सारे जो आयोजन करता बहुत खुश हो जाएंगे. क्वालिटी क्रिकेट क्या हो रही है उसका एक नमूना पेश किया. शानदार कैच, लाजवाब. एक बार देखे, बार बार देखे, 100 बार देखे, 1000 बार देखे, ये कमाल का कैच है. आणि जसा कॅच झालाय ना तसा व्हिडिओ कट करून काहीकांच्या आता स्टेटस वरती आलाय, व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती आलाय, इंस्टाग्रामच्या पेज वरती आलाय आणि आता त्याला लाईकही यायला सुरुवात केलेत. असा आता हा झेल टिपला गेलाय साईनं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज फुटटॉस बॉल गॅप मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, नाही पोहोचू शकणार. चेंडू गेला सरळ वाईट स्टॉंगॉनच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती चौकार. विहान 11 नानकर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी कॉम्बॉस की तरफ आना है. और फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया, गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जाएगी. 4 रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक. रन चाहिए, चौके चाहिए, तब जाकर मजा आएगा. स्कोर 22 रन 4 विकेट के नुकसान पर. आणि जो फलंदाज सलामीला आला होता 12 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा होता, आता स्ट्राईकला आलाय विनायक. स्ट्राईकला आला आणि स्ट्राईक करतोय. चेंडू खेळलाय पण हे मैदान आपलं आहे. या मैदानाच्या खाना कुणा मैदान कसं खेळतंय, आउटफील्ड कशी आहे ते पूर्णपणे माहिती आहे. ज्या वेगाने तो क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले होते आणि जंप केलं, फील्ड केलं, 2 धावा चेंडूवरती पुढं. फुल टॉस गेंद थी, कितनी फुल टॉस गेंदें आपने मिस की है और जिसका फायदा आपने नहीं उठाया. तो इंपॉर्टेंट मैच है. किरण कारभार भी मैं देख रहे टीम के ओनर है. और अब इस मुकाबले में नील किनी का बहुत ही अच्छा प्रदर्शन जरूर रहा है. 2 विकेट इन्होंने चटका. स्कोर 24 रन 4 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हवा में गेंद, पीछे खिलाड़ी लपक लिया कैच. तीसरा कैच. साईसाठी टाळ्यांचा गजर. आता मैदानावरती आपण पाहू शकता अप्रतिम कामगिरी करत असताना, चमकदार कामगिरी करत असताना आज साई. आणि का दाखवू नये. आणि हा झेल कोणी घेतलाय तर आपल्या पालघर जिल्ह्यातल्या एका युवकानं घेतलेला आहे आणि तो दाखवणं देखील गरजेचं आहे. प्रचंड प्रगल्भता आहे. 24 धावा 4 करण्याच्या मोबदल्यामध्ये, 24 धावा 5 करण्याच्या मोबदल्यामध्ये नील किनी गोलंदाजी मार्कवरती, विनायक 6 वरती बॅटिंग करतोय. सुरेख अप्रतिम खेळ मैदानावरती. पुन्हा एकदा झेपावर झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये चांगला संपर्क होता. चेंडू गेला लंगापला. पहा काय घडलं होतं. ब्रॉकरमधला चेंडू खोदून काढला होता आणि आपल्या डाव्या बाजूला जात झेपवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न चांगला होता. आणि हे चेहरे पहा, हे चमक आहे डोळ्यामधली, आश्वासक चेहरे आपल्याला बघायला मिळतात. आणि स्वप्न देखील आहे डोळ्यामध्ये. जसं चमक पाहिली होती तेव्हा टेनिस क्रिकेटचा आता या पटलावरती येणारा हा नवा जो चेहरा आपण बघतोय ना, त्याच्यामध्ये नवी उंच भरारी घेण्याची जी स्वप्न आहेत ती देखील चेहऱ्यावरती आपण पाहिली होती. नील किनीची धावा दाफलकावरती 5 गडी बाद 25 धावा. कोणीतरी संकटमोचक. रोहित ऑन स्ट्राईक, रोहित स्ट्राईकला आहे. कोणतरी संकटमोचक म्हणून येणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. स्वीपर कव्हरला फील्ड करत येईल. 1 धावा चेंडूवरती ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26. 26 धावा. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पाटला काय 80चा
फार दूरवरचा प्रवास अजूनही करायचे. 5 गडी बाद झाले तर आता दिंबासंघ गारद झाला या मॅचमध्ये आपण पाहू शकता. नीलकेडीची अप्रतिम कामगिरी. जाकमाता रावळीचा संघ मैदानावरती आहे. ऑन साइडला फटका तर चांगला सजवल्यास कोयलेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय या ठिकाणी कामगिरी होते. प्रत्येक जण झेल पकडतोय आणि विशेष करून कौतुक करायला लागेल. तुम्ही धाबा बनवल्यात पण उच्च कोटीची फिल्डिंग पण केलेली आहे. झेलचा उल्लेख तुम्ही केला. कॅचेस विन द मॅचेस. कारण हे चांगलं राहिले. एक तर तुम्ही चांगली बॅटिंग केली, एक डिसिप्लिन वाली गोलंदाजी करतात आणि त्याला क्रिकेटचं तिसरं अंग अर्थात क्षेत्राची लाभलेली साथ आहे. या तिन्ही अंगानं जागमाता रावले संघ चांगली कामगिरी करतोय म्हणून आता हळूहळू तो विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही धावा उभारत्या आणि त्यानंतर गोलंदाजी तितकी ताकदवर होत नाहीये, त्याला क्षेत्राची साथ लाभत नाहीये, मग मोठ्या धावसंख्येचा पाठलाग प्रतिस्पर्धी संघ आरामात करतोय. पण जागमाता रावले नाही आहेत, त्या पद्धतीने जात नाही आहेत. एक डिसिप्लिन वाली गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण याच्या बळावरती सध्या वरचढ ठरलाय. 3 षटकांचा खेळ. धावा दाखल करते ते 6 गडी बाद 26 धावा दाखवते आहे. पाठलाग आहे तो 80चा. याचा अर्थ आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये करायचे आता 52 52 एक मोठं आव्हान आहे. 54 धाबांचा आव्हान आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोहित आणि निखिल मैदानावरती. ऑफ्टनच्या भारतीय चेंडू पॉईंट चेंडू करून अप्रतिमरित्या खेळात पाठलाग केला जातोय. किमान 2 धाबा अपेक्षित आहेत. या चेंडूवरती अप्रतिम फटका होता. 80 धाबा जेव्हा तो तुम्ही करता तर कधी कधी आपण रिलॅक्स होतो की 80 धाबा आहेत, समोरचा संघ ह्या धाबा करणार नाही म्हणून आरामात या ठिकाणी गोलंदाजी केली जाते किंवा फिल्डिंग केली जाते. पण आज जागमाता संघ त्यांना पाठराखे देखील खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात. खूप चांगली कामगिरी, उजवी कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्याचा दोन्ही फायदा होणार. बघा त्याचा दुहेरी फायदा होणार. फुलटॉस बॉल या चेंडूला खेळले लॉंग ऑन रिजन मध्ये. पंचांचा इशारा देणार हा चौकार की षटकार आहे, पण फुलटॉस भरपूर हाताळलेत. पंचांचा इशारा आलाय. इट्स सिक्सर, षटकार. थँक्यू. जसं आपण चर्चा करतो की याचं काय थोडस विश्लेषण करायचं झालं. स्विच हिट केलाय. लढण्याची वृत्ती, संघर्ष करण्याची वृत्ती अजूनही दाखवतोय. मागे समोर खेळलाय, आता मागे खेळलाय, आगे पीछे दोनों तरफ बराबर खेळलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. रैन शॉट था, बहुत ही सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाएगी. बच्चे रनों के लिए बड़े स्ट्रोक चाहिए क्योंकि बड़ा टोटल है और अब जाकर स्कोर 40 रन 6 विकेट के नुकसान पर. 9 गेंदों का खेलाना बाकी है और 40 रनों की जरूरत है. तो आधा लक्ष्य आपने पार किया, लेकिन समय कितना लिया, कितनी गेंदें आपने खेले वो देखा जाएगा. 9 गेंदों में 40. मैच समाप्त नहीं है, मैच समाप्त नहीं है अभी भी. देखिए मैच में बिल्कुल जान है. रोहित बहुत अच्छी पारी कर रहे अपनी टीम के लिए. ऑफ के बाहर खूबसूरती के साथ गेंद को कहते पॉइंट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया गया और सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर रन देना चाह रहे थे. 9 स्ट्राइक रेंज से रोहित मना किया गया नयन द्वारा. अभी ये क्या हो रहा है बीच मैदान पर. क्रिकेट, ये क्रिकेट का खेल है. रिलैक्स रहेंगे ना, सामने वाले को हल्का आंकेंगे तो थोड़ी परेशानी हो सकती है. बिल्कुल. अगर लेझी रहेंगे तो आपको बिझी रहना है, लेझी नाही रहना है. जसं तुम्ही उल्लेख केला होता, रिलॅक्सेशन नेहमीच गातात असतं. शिथिलता तुमच्यामध्ये आली का प्रतिस्पर्धी संघ कधी मैदानावरती दाखल होईल आणि मॅच मध्ये येईल हे सांगता येणार नाहीये. क्लीन बॉल, रिलॅक्स नाही करायचं आहे, हेच सूत्र पाळायचं आहे. क्लीन बॉल, विकेट, गडी बाद.
39 रनों की जरूरत है तो ओवर समाप्त हुआ। अब यहाँ से चमत्कारी आपको बचा सकता है 80। जैसे मैंने पहले आपने जो सवाल पूछा था उस सवाल का जवाब दिया था, जब 80 रन बने हैं ना तो मनोवैज्ञानिक दबाव आपके ऊपर होगा, बल्लेबाजों के ऊपर होगा और गेंदबाजों के लिए भी खेल बहुत आसान हो जाएगा। ना मध्ये ज्या वेळेला फर्स्ट इनिंगचा खेळ पाहिला मध्ये थोडासा अडखळला होता संघ, ज्या 9 चेंडूवरती फक्त 10 धावा आल्या त्या आणि त्यानंतर केलेला प्रहार तो 60 वरनं जम्प केला ना 80 वरती, तो कदाचित प्रभाव पडलाय. कारण 12-13च्या आस्किंग रन रेटच्या ऐवजी 16ची आस्किंग रन रेट आली, कदाचित त्याचाही परिणाम होत असावा. आता उत्सुकता तीच राहिली, जागमाता रावळे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. फक्त किती धावांनी विजय संपादित करणार, कारण दुसरं काय झालं नाहीये. तर 6 मध्ये 39 बनणं थोडंसं कठीण आहे. और कोई ट्विस्ट अभी आना बाकी है वो भी देखा जाएगा। ऑफ के काफी बाहर गेंद हवा में है, गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। क्या वही खिलाड़ी है? इस बार जीत है जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है। याचा आता क्रमांक 9चा फलंदाज मैदानावरती आलाय. ज्या गोष्टीवरती चर्चा आपण करतोय, कारण इथून असा टप्पा आहे, तुम्ही क्वालिफायच्या रेसमध्ये आहात, क्वालिफाय तुम्ही होणार आहात, पण इथे मिळवलेला मोठा विजय कदाचित या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास देऊन जाईल. त्याच्यामुळे तेही महत्वाचं आहे. इथे तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत, फक्त तो विजय किती मोठा करायचा, किती मोठ्या धावांना मिळवायचा, त्याच्याने येणारा आत्मविश्वास कदाचित पुढे जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. और सारे का पापा मैदान के अंदर है, नयन जो इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं और बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली है और ये रिलैक्सेशन है। बीच मैदान पर रन नहीं आ रहे, शुभम और युवराज को पता चल चुका है कि क्या होने वाला है, परिणाम क्या होने वाला है। नयन बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और स्मार्ट क्रिकेट नयन द्वारा। चांगलं चांगलं, म्हणजे लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स जसा स्पिनचा मारा असतो तसा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा होतोय बघा. पडतोय, कोणा बनवतोय, टर्न होतोय आणि हा टर्नला थोडंसं ओळखताना कमी पडतायत फलंदाज. 3 चेंडू झाल्यात, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जीत की दहलीज पर इस वक्त टीम है जागपता रावले। ऑनसेट पर खेलना चाहते थे, खड़े खड़े गेंद और बल्ले के बीच कोई अच्छा संपर्क नहीं है और बढ़िया फील्डिंग भी रही है, शानदार खेल भी रहा है बल्लेबाजी और गेंदबाजी में। और फील्डिंग के बारे में चर्चा हो रही है, साई का प्रदर्शन बहुत ही बढ़िया, 5वां ओवर प्रगति पर है और 2 गेंदों में 38 रनों की जरूरत है। हार के कगार पर त्रिशिका है, जागमाता जीत की दहलीज पर है, जीत की सुगंध आ रही है। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जसं आपण चर्चा करतोय, ज्यावेळेला बॅटिंग आली बघा, या विजयाचं सुरुवात कुठून झाली. ज्यावेळेला नील किनीनं सुरुवात केली, मध्ये लवकरला बाद झाले, एक चौका टाकून ते बाद झाले, पण जी जीत आणि हार्दिकची इनिंग आली त्या एका पार्टनरशिपनं हा स्कोरबोर्ड वाढवला आणि हा स्कोरबोर्ड थोडासा पुढे गेलाय. धावा फलकावरती 42, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि शेवटची जोडी मैदानावरती आहेत. त्रिशिका 11 संघाची अर्थात वाढीव संघाची ही शेवटची जोडी मैदानावरती 42 ऑल आउट. बघू ऑल आउट होतोय का. या षटकाचा खेळ पाहिला म्हणून ती उत्सुकता आहे की बाबा ऑल आउट होतोय का. नयन बहुत बुढ़ा गेंदबाज और अब बल्लेबाजी करने के लिए कृष्णा है, कृष्णा राउत 42 रन 9 विकेट के नुकसान पर और लेग ब्रेक टर्न मिल रहा है, बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी और मिडल ओवर, ये चौथा मिडल ओवर होगा टूर्नामेंट का। और एक बार फिर ये 3 कैचेस, नयन का ये दूसरा है। नयन ने बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया है और सेलिब्रेशन होगा। जागमाता के जो 3 बहुत ही शानदार साई के कैच है वो आपको भी दिखाएंगे। मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा। किरण कारभारी साहब थैंक यू सो मच। युवराज कृष्णा मैदान के अंदर आए थे और देखिए मैदान के अंदर क्या हुआ था, शानदार खेल बीच मैदान पर बिल्कुल रहा। तो ये वाव मोमेंट देखिए, टूर्नामेंट के वाव मोमेंट आपके स्क्रीन पर आएंगे। सेलिब्रेशन हो रहा है जागमाता टीम द्वारा, 42 बनाए 9 विकेट के नुकसान पर। दूसरा मुकाबला आज के दिन का, जोपर्यंत शिखर गाठत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही, जोपर्यंत स्वप्नात पाहिलेला दिवस येत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही
बाजू तकतील उरई फाटील, पण आता घाबरायचं नाही. स्वतःचे युद्ध आहे मित्रा, आता थकायचं नाही, आता थकायचं नाही. साई अप्रतिम कामगिरी केली आणि 3 अप्रतिम जेलला पकडल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केलेला आहे. आज तुझे हे सगळे व्हिडिओ व्हायरल होतील. निश्चितच हा जेल पहा, पाहतच राहा, पाहतच राहा. अप्रतिम कामगिरी करत जागमाता संघ जिंकलाय. अभिनंदन. चला पण मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे जातोय. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड तर वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. जीत पाटील मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी या. तर आपण बघतायत दत्तात्रेयजी घरत साहेब आणि त्यांच्या अर्धांगिनी माननीय सो दमयंती घरत मॅम यांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. या जीत पाटील 10 चेंडू 31 धावांची विस्फोटक नॉक. आणि आपण बघतायत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी जीत पाटील यांना देतोय. सुंदर कामगिरी जीत पाटील दाखवलंय. उत्कृष्ट बॅटिंग. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण बघतायत. खरत दाम्पत्य आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. अतिशय सुंदर असं दृश्य आपण बघतायत. माननीय सो दमयंती घरत मॅम आणि त्यांच्या समवेत दत्तात्रय घरत सरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. जीत पाटील खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. त्यानंतर